रामकृष्ण हरी. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमी हा रंगाचा सण. अनेक ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला रंग खेळतात, तर काही ठिकाणी फाल्गुन वद्य प्रतिपदेला म्हणजे धुळवडीच्या दिवशीच रंग खेळला जातो. आपण जरी फाल्गुन महिन्यामध्ये रंग खेळत असलो तरी देवाची रंगपंचमी किंवा देवाचा रंगोत्सव मात्र 1.5 महिने चालू असतो. रंगपंचमीच्या आधी 1.5 महिने माघ शुद्ध पंचमीला म्हणजे वसंत पंचमीला देवाच्या रंगोत्सवाला सुरुवात होते. थंडीनिमित्त देवाच्या पोशाखामध्ये जे बदल केले जातात ते माघ शुद्ध चतुर्दशी पर्यंत चालू असतात. माघ शुद्ध पंचमीपासून देवाचा हा थंडीनिमित्त केला जाणारा पोशाखातील बदल बंद होऊन या दिवसापासून देवाला रंगोत्सवानिमित्त केला जाणारा पांढरा पोशाख करायला सुरुवात होते. माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. वसंत पंचमी म्हणजे वसंतोत्सवाची चाहूल लागणारा दिवस. या निमित्त श्री विठ्ठल मंदिरामध्ये सर्वत्र फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात येते. या दिवशी पांडुरंगास पांढरा शुभ्र पोशाख करतात, मस्तकी पांढरं पागोटं बांधतात आणि या दिवसापासून देवाच्या अंगावरती रंग टाकायला सुरुवात होते. रुक्मिणी मातेला सुद्धा पांढरा पोशाख केला जातो. या दिवशी रात्री देवापुढे भजन होतं. या भजनामध्ये तिळगुळाचा देव तिळी आला, गोडे गोड जीव धाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी हा तिळगुळाचा अभंग म्हणतात. याशिवाय रंगोत्सवानिमित्त अवघा रंग एक झाला वगैरे रंगाचे अभंग सुद्धा म्हटले जातात. भजनामध्येच भजन चालू असतानाच देवाच्या अंगावरती पाण्यामध्ये केशर मिसळून तयार करण्यात आलेला केशरी रंग टाकतात आणि त्यानंतर भजनकरी मंडळींवरती आणि येणाऱ्या सर्व भाविकांवरती सुद्धा हा केशरी रंग टाकला जातो. वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत 1.5 महिने देवाला फक्त पांढरेच कपडे घातले जातात. सकाळच्या पोशाखामध्ये, दुपारच्या पोशाखामध्ये आणि रात्री शेजारतीच्या वेळेस सुद्धा देवाला पांढरा पोशाख होतो. मस्तकी सुद्धा पांढरे पागोटे बांधण्यात येते. रुक्मिणी मातेला सकाळी रंगीत पोशाख तर दुपारी पांढरा पोशाख होतो. या 1.5 महिन्यानंतर रंगपंचमी येते. रंगपंचमीच्या दिवशी देवाला पुन्हा पांढरा पोशाख होतो. मस्तकी पांढरे पागोटे बांधतात. होळीपासूनच देवाला साखरेच्या गाठी घालायला सुरुवात झालेली असते. दुपारी देवाला साखरेची गाठी घालून देवाची विधिवत पूजा करून पुन्हा एकदा देवाच्या अंगावरती शेवटचा रंग टाकला जातो. देवाच्या अंगावरती गुलाल टाकतात, केशरी पाणी टाकतात आणि या रंगोत्सवाची रंगपंचमीला सांगता होते. या दिवशी पंढरपूर गावामध्ये कलगी आणि तुरेवाले मिळून डफाची मिरवणूक काढतात. ही मिरवणूक महाद्वारामध्ये आल्यावरती मंदिर समितीतर्फे डफाची पूजा करून उपस्थित मंडळींना प्रसाद देण्यात येतो आणि अशा प्रकारे हा देवाचा रंगपंचमीचा उत्सव माघ शुद्ध पंचमी ते फाल्गुन वद्य पंचमी असा 1.5 महिने सुरू असतो.